ठाणे महानगरपालिकेमध्ये पाहायला गेलं तर 33 प्रभागामध्ये 131 नगरसेवक आता निवडून येत आहेत. पाहिलं त्यापैकी प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेचे सिद्धार्थ ओवळेकर निवडून आलेले आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचा बंडखोरी करणारे त्या देखील उभे होते. पाहिलं तर सध्या तरी आता वातावरण जे ओळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचा पसरला आहे. रवी घरत यांनी बंडखोरी केली होती आणि त्यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार हे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि याच ठिकाणी आपण त्याची बातचीत करणार आहे. विजयाचं श्रेय कोणाला देणार पाहायला गेलं तर या ठिकाणी रवी घरत यांनी बंडखोरी केली होती आणि या ठिकाणी मोठं वातावरण तापलं होतं. मी सर्व शिवसैनिक कार्यकर्ते, माझे सहकारी आणि माझ्यावर अफाट प्रेम करणारी जनता यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी ज्या प्रकारचं मताधिक्य या प्रभाग क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे, निश्चितप्रमाणे सर्व विरोधक हे आमच्या मताधिक्यापासून फार लांब राहिलेले आहेत आणि असाच जो विश्वास आहे पुढच्या 5 वर्षात आम्ही कामास्वरूपात जनतेला त्याची पोचपावती देऊ असा विश्वास व्यक्त करतो. तुमची निशाणी धनुष्यबाण होते, समोर नारळ होतं. एक प्रकारे नारळ हे श्रीचा असल्याचा या ठिकाणी प्रचार केला होता. श्रींची इच्छा झालेली आहे आणि आम्ही सगळं निवडून आलेले आहोत आणि निश्चितप्रमाणे शिवसेना ही अजून चांगल्या प्रमाणे आणि चांगल्या संघटन कौशल्याने काम करेल, लोकांसाठी काम करेल असा विश्वास मी आपल्याला देतो. आता गदा घेऊन या ठिकाणी मिरवणूक काढणार होते. पाहिलं तर पहिल्या दिवशी तुम्ही मतदानाच्या दिवशी हनुमानाच्या येत्या दर्शन घेतलं होतं आणि येताना निवडणुकीत गदा घेऊन फिरणार असं गदेचा वापर करायला लागला नाही. विरोधक असेच वाहून गेलेले आहेत. मी परत एकदा आमचे 4ही उमेदवार यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो आम्ही पुढची 5 वर्ष कायम ठेवू आणि अधिक मताधिक्याने निवडून येऊ असं आपल्याला सांगू इच्छितो. हो, निश्चितप्रमाणे लाडक्या बहिणींनीच आम्हाला डोक्यावर घेतलं आणि हा मताधिक्य दिलेला आहे. त्यांचे मनापासून हात जोडून मी आभार व्यक्त करतो. त्याही आमच्या पॅनलमध्ये मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आम्ही 4ही लोक एकत्र जनतेची कामं करणार आहोत आणि चांगलं मताधिक्य, चांगला विश्वास जो आहे या जनतेने दाखवलेला आहे आणि आपण बघू शकता हजारोच्या प्रमाणात आज कोणी न बोलवता इकडे फक्त शिवसेना आणि भाजप युतीच्यासाठी जमलेले आहेत आणि यापुढेही अशा विकास कामांमध्ये आपण निश्चितप्रमाणे काम करू. शिंदेची शिवसेना मोठ्या ठिकाणी हो, हे तर शिंदे साहेबांचीच कृपा आहे की हे सगळं ठाण्यामध्ये एवढं अप्रतिम झालं. मुंबईचे निकाल बघितले अप्रतिम झालेत. शिंदे साहेबांचं नेतृत्व वारंवार महाराष्ट्रामध्ये मान्य होत आहे. लोकसभा असो, विधानसभा असो, ग्रामपंचायत असो, नगर परिषद असो किंवा ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका असो, आम्ही सर्व तरुण मावळे शिंदे साहेबांच्या शिवसेनेला लोकांपर्यंत, तरुणींपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तांडेल देखील आपल्यासोबत आहे. विक्रांत तांडेलजी, काय सांगाल? तरुण पिढी यंदा निवडून दिलेली आहे या ठिकाणी. ओळा असेल, ओळा माझेडा गाव. नक्कीच शिंदे साहेबांनी आता कुठेतरी तरुण पिढीला चान्स देत आहेत. कारण की तरुणांना जसा विकास पाहिजे तसे तरुणच येणाऱ्या काळात देऊ शकतो. म्हणून शिवसेना असो आणि शिवसेनेचे संपूर्ण टीम यांनी शिंदे साहेबांनी जो विश्वास दाखवला आहे त्याच्याबद्दल मी शिंदे साहेबांचा खूप आभार मानतो. आणि आज जो जनतेने आम्हाला बहुमताचा कौल दिला आहे त्याबद्दल मी माझ्या वॉर्डातल्या प्रत्येक जनतेचा खूप खूप आभार व्यक्त करत आहे. चर्चेचा सामना होता. पहिलीच नाच उमेदवारी तुम्हाला देण्यात आली होती. का वाटत होतं का या ठिकाणी धक्काधुकीचं वातावरण देखील होतं? नाही, असं तर काय वातावरण होतं. तसं बघायला गेलं तर भाजप आणि शिवसेना या महायुतीचा हा गड असल्यामुळे इकडे असं काय धक्काधुकीचं काही वाटत नव्हतं. वन साईड होतं. या ठिकाणी सत्कार करण्यासाठी काही कार्यकर्ते शिवसेनेचे या ठिकाणी आलेले आहेत. ते दोन्ही तरुणांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे जनतेने. त्यामुळे एक आनंद वेगळा व्यक्त करतात. विक्रांत तांडेल असेल, सिद्धार्थ ओवळेकर असेल या ठिकाणी निवडून आलेले आहेत. तसेच नम्रता घरत देखील निवडून आलेली आहेत. त्यामुळे 3 शिवसेनेतले आणि एक या ठिकाणी निवडून आलेले. पाहिलं तर मोठ्या संख्येचा विजयाचा जल्लोष आपल्याला या ओळा प्रभागात आणि गावामध्ये पाहायला मिळतो. पाहायला गेलं तर अनेक तरुणाई असेल, ज्येष्ठ नागरिक असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करताना आपल्याला दिसत आहे. धनुष्यबाण या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि याचबरोबर पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठा उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. रवी घरत यांच्या पत्नी नम्रता घरत देखील निवडून आल्या. रवी घरत यांनी बंडखोरी केली होती. त्यांची निशाणी नारळ होती. मात्र कुठेतरी आता धनुष्यबाणाच्या चिन्हावरती या ठिकाणी ठाणेकरांनी, ओळा माझेवाड्यातील गावांनी प्रभाग क्रमांक 1ने या शिवसेनेच्या 3 शिलेदारांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.